नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्यातील अनेक भागात आपण काल सांगितल्याप्रमाणे जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बरसत आहे। शेतकरी मित्रांनो, 22 तारखेला मंगळवारी कोणकोणत्या ठिकाणी पाऊस होणार आहे, तुमच्या गावात, तालुक्यात, जिल्ह्यात कसा राहील पावसाचा अंदाज, सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुमच्या गावातील व तालुक्यातील हवामान अंदाज सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। शेतकरी मित्रांनो, सुरुवात करूया गोंदिया जिल्ह्यापासून। गोंदिया, वारसावणी या भागात मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला मंगळवारी सुद्धा बघायला मिळणार आहे। यामध्ये घोटी या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस राहील, तर भंडारा या ठिकाणी सुद्धा मुसळधार स्वरूपाचा पाऊस होईल। त्यानंतर नागपूरमध्ये सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। मंगळवारी 22 जुलैचा आपण हवामान अंदाज बघतो आहे। उमरेड या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला पुन्हा एकदा बघायला मिळेल। काही ठिकाणी हलका पाऊस सुद्धा राहणार आहे। त्यानंतर वर्ध्यामध्ये काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल। त्यानंतर आर्वी या ठिकाणी सुद्धा आपल्याला ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर वरोड, सासवड या ठिकाणी ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। काही तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा आपल्याला मंगळवारी जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर यवतमाळमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी राहणार आहे। त्यानंतर वणी या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस होईल। त्यानंतर चंद्रपूरमध्ये सुद्धा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस होईल। यामध्ये गडचिरोली या ठिकाणी सुद्धा जोरदार स्वरूपाचा मुसळधार पाऊस होणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्यानंतर बघूया कारंजा या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस या ठिकाणी होणार आहे। त्यानंतर अकोट, अकोला, खामगाव या भागात ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। त्यानंतर चिखली, लोणार, वाशिम या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर वाशिम मध्ये काही ठिकाणी जोरदार सुद्धा पाऊस बरसणार आहे। त्यानंतर पुसद या भागात सुद्धा काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। त्यानंतर उमरखेड, हिंगोली या भागात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळेल। तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो। त्यानंतर नांदेड, वाघोला या ठिकाणी सुद्धा जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। मंगळवारी 22 जुलैचा हवामान अंदाज आपण बघतोय। शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओला लाईक करत चला, म्हणजे आम्हाला व्हिडिओ बनवण्यास प्रोत्साहन मिळते। तर एक लाईक नक्की करा। परभणी या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी पावसाचा जोर वाढू शकतो। त्यानंतर परळी, आमदापूर या ठिकाणी सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। उदगीर या ठिकाणी सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। त्यानंतर लातूर, धाराशिव या भागात सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा बघायला मिळेल। त्यानंतर पेठमध्ये सुद्धा जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी राहील। काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। त्यानंतर तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर या भागात सुद्धा काही भागात जोरदार तर काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस होणार आहे। त्यानंतर जामखेड, करमाळा, बार्शी या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल। काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस होईल। त्यानंतर बीडमध्ये सुद्धा अनेक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा सुरू होणार आहे। मंगळवारी हा पाऊस होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर मधील पैठण, वैजापूर, श्रीरामपूर या ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। हा पाऊस तुरळक ठिकाणी राहील। काही तुरळक ठिकाणी जोरदार देखील पाऊस पडू शकतो। छत्रपती संभाजीनगर शहरात सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। शेतकरी मित्रांनो, जालना या भागात सुद्धा आपल्याला काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पाहायला मिळेल, तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। लोणार मध्ये सुद्धा आपल्याला हलका पाऊस बघायला मिळेल। काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस देखील पडू शकतो। त्यानंतर जळगाव, पारोळा, धुळे, शिरपूर या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस हा बघायला मिळेल। सिल्लोड मध्ये सुद्धा हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। त्यानंतर चाळीसगाव, मालेगाव, मनमाड या भागात सुद्धा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल। त्यानंतर नंदुरबार, नवापूर, साक्री या भागात ढगाळ वातावरण व तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळेल। त्यानंतर नाशिक, इगतपुरी, वाडा या ठिकाणी आपल्याला काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पुन्हा एकदा बघायला मिळणार आहे। काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। शेतकरी मित्रांनो, कल्याण, डोंबिवली, मुंबईच्या भागात पुन्हा एकदा आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस अनेक ठिकाणी बघायला मिळेल। काल सुद्धा या ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला।
म्हणजे 21 तारखेला या ठिकाणी पाऊस झालेला आहे। त्यानंतर खोपोलीच्या काही भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा तर काही तुरळक ठिकाणी जोरदार स्वरूपाचा पाऊस पडेल। त्यानंतर जुन्नर, खेड, पुणे या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। पुण्याच्या घाटमाथ्यावर जोरदार देखील पाऊस पडू शकतो। त्यानंतर कोकणात पुन्हा एकदा जोरदार पाऊस पडणार आहे। यामध्ये गोरेगाव, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर, रायगड या भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। त्यानंतर सातारा, वडूद, कराड, विटा या भागात हलक्या मध्यम स्वरूपाचा तर साताऱ्यामध्ये काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो। त्यानंतर सांगली, कोल्हापूर, निपाणी या भागात ढगाळ वातावरण व हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी बरसेल। त्यानंतर जतमध्ये आपल्याला मंगळवारी पाऊस थोडासा कमी होताना बघायला मिळणार आहे। म्हणजे या ठिकाणी 2 दिवसापूर्वी चांगला पाऊस होत होता, मात्र आता मंगळवारी या ठिकाणी पाऊस कमी होईल। काही तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो शेतकरी मित्रांनो। त्यानंतर तुळजापूर, सोलापूर, पंढरपूर या भागात काही ठिकाणी जोरदार स्वरूपाचा तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे शेतकरी मित्रांनो। चला तर पुन्हा एकदा सांगतो की विदर्भात अनेक ठिकाणी आपल्याला जोरदार पाऊस बघायला मिळेल। कोकणात सुद्धा जोरदार पाऊस राहणार आहे। तर मराठवाड्यात काही ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी हलक्या मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे असा हवामान अंदाज आहे 22 जुलै मंगळवार दिवशीचा। तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला दररोजचे हवामान व ताजे व खरे हवामान अंदाज सर्वात आधी बघायला मिळेल। आपण जास्तीत जास्त प्रयत्न करतो की शेतकऱ्यांना खरी माहिती पोहोचावी, मात्र हे निसर्ग आहे त्यामुळे थोडाफार बदल होतो, मात्र 60 ते 70% आपण जे खरं आहे तसाच हवामान अंदाज तुम्हाला सेम टू सेम सांगतो। त्यानंतर निसर्ग आहे, हवा बदलली तर थोडाफार हवामान अंदाज सुद्धा बदलतो। तर तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा। अशाच प्रकारचे हवामान अंदाज बघण्यासाठी चॅनल सबस्क्राइब करा। चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।